नमस्कार मंडळी, अश्विनी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे चवळीची भजी. तर ही चवळीची भजी खूप टेस्टी अशी लागते आणि त्यासाठी इथे मी कोवळी चवळी जी असते त्याची शेंग घेतलेली आहे आणि त्यातले आतले चवळीचे जे दाणे असतात ते काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने चवळीचे दाणे काढायचे आहेत आणि तुमच्याकडे जर ही चवळी अवेलेबल नसेल तर तुम्ही घरातली जी नेहमीची आपली चवळी असते ती घेतली तरी सुद्धा चालते. ही रात्रभर आपण भिजत ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी काढून सेपरेट करायचं आहे. दुसरं म्हणजे इथे मी कांदा घेतलेला आहे 1 वाटी, तांदळाचं पीठ घेतलं आहे 4 चमचे, बेसन घेतले आहे 5 चमचे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 4, जिरा घेतला आहे चिमूटभर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण, जिरा आणि मिरची टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये आता चवळी टाकायची आहे. हे आपण मिक्सरमध्ये जराही सुद्धा पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. हे आता रेडी झालेलं आहे. तर हे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये कांदा टाकायचा आहे, तांदळाचं पीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, मसाला टाकायचा 1 चमचा, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बेसन टाकायचं आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. एकजीव करताना जर आपल्याला सुकं वाटलं तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे जास्त पातळ नाही होणार. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. मी इथे 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की असे भजीचे छोटे छोटे आकाराचे शेप करायचे किंवा तुम्हाला हवा तो शेप करून तुम्ही कढईमध्ये सोडू शकता. एक साईडने भजी चांगल्या पद्धतीने भाजली गेली की आपण पलटी करून दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आणि गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. आपल्याला बऱ्याचदा कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी खाऊन कंटाळा येतो. त्या टायमाला अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरात भजी बनवू शकता. भजी व्यवस्थित तळून झाल्याच्या नंतर त्याला आपण काढून घ्यायचं आहे. ही बघा चवळीची भजी
खूप टेस्टी आणि क्रिस्पी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ही खायला खूप टेस्टी लागते. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.